ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत। बातमी कोल्हापुरातून आहे। कोल्हापूरचे रस्ते खड्ड्यात गेल्यामुळे या रस्त्यावरती डर्ट ट्रॅक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। ढोल ताशांच्या गजरात या स्पर्धेला सुरुवात झाली आहे। काय आहे ही नेमकी स्पर्धा, याचा उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आता आहेत। ज्ञानेश्वर, कोल्हापूरमधले रस्ते म्हणजे डर्ट ट्रॅक बनले का काय अशा पद्धतीचा सवाल उपस्थित करणारी ही स्पर्धा कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर हे सगळे बायकर आहेत जे डर्ट ट्रॅकवरती आहेत, ते आपल्या गाड्या चालवत होते, ते आज कोल्हापूरच्या शहरातल्या रस्त्यावरती उतरलेले आहेत। खरं तर उच्चपुरी परिसरातला हा रस्ता आहे आणि हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेल्यामुळे या ठिकाणी या स्पर्धा रस्त्यावरती भरवत आहे ते प्रशासनाचा निषेध इथल्या नागरिकांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या रस्त्यांच्या बाबत आहे ते मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली आहे, मात्र प्रशासन त्याकडे कोणत्याही पद्धतीचं लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे अशा स्पर्धांचं आयोजन आहे ते करावं लागले। काय सांगाल, कोल्हापूरच्या रस्त्यावरती ही स्पर्धा घेत आहे, का वाटलं तुम्हाला ही स्पर्धा घ्यावी? ही स्पर्धा घ्यायची वेळ आली कारण ताराईपाट सारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये रस्त्याची ही जी परिस्थिती झालेली आहे ही ॲक्च्युअल होम टाउन डर्ट ट्रॅक झालेला आहे। आम्हाला हे आंदोलन घेताना खूप वाईट वाटतंय। प्रशासनानं याच्याकडे सकारात्मक भूमिकेनं बघावं। आम्ही लोकभावना चांगल्या पद्धतीनं आपल्यासाठी समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण ही परिस्थिती पुन्हा शहरातल्या सगळ्या ठिकाणी आहे, नुसतं ताराबाई पार्ककडेच आपण न बघता शहरातल्या सगळ्याच रस्त्यांच्याकडं, इथल्या लोकांच्याकडं, त्यांच्या वयाकडं, सिनियर सिटीजनच्या अडचणींकडं, साधं चालत राहण्यात जाण्याची सोय राहिली नाही, गाड्या आणि या तर खूपच गोष्टी लांब राहिल्या। आपण याची दखल घ्याल हीच मी आपल्याला विनंती करतो। काही बाईकर पण आपल्यासोबत आहेत, त्यांच्या सुद्धा या निमित्तानं प्रतिक्रिया घेऊया। काय सांगाल, खरं तर या रस्त्यावरून आज तुम्ही गाड्या चालवताय, खरं तर तुम्ही ट्रॅकवरती नेहमी गाड्या चालवत असता? येस, हा आम्हाला डर्ट ट्रॅकचाच अनुभव येतो इथं। आज तर आम्ही ही गाडी आणली आहे, आम्ही रेग्युलर ह्या रोडनी फिरतोय दुसऱ्या गाड्या घेऊन, त्यावेळी तर आमच्या अक्षरशः कंबरडं मोडलं जातं आहे आणि हे ह्या प्रकारे असे रस्ते ह्या शहराला मिळणे हेच आमचं मोठं दुर्दैव आहे। प्रशासनानं लवकरच ह्याची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर रस्ते। डोंगरदऱ्याचा फील येते का? डोंगरदऱ्याचा फील येतोय, इथं वाटतंय डर्ट ट्रॅकवर फिरत आहोत असं वाटतंय। हा ट्रॅक डर्ट ट्रॅक सामील असं वाटतं। एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या बायकरना हा सगळा रस्ता म्हणजे आहे तो डोंगरदऱ्याचा रस्ता वाटतोय आणि अशा पद्धतीची अवस्थाच आहे ती या रस्त्याची झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे हे सगळे जर आता स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिकात्मक खरं तर ही स्पर्धा आहे आणि या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे प्रशासन आता या आंदोलनाची दखल घेणार का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बिलकुल, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीसाठी।